ती जी एक पर्स म्हणून जी घेऊन फिरतात ना, ती जाळून हॉटेलमध्ये गेलो, अरे पण मला वाटतं क्रेडिट सगळ्या कार्ड दे, नवऱ्यांना खुपणारी गोष्ट असेल. क्रेडिट कार्ड दे म्हटल्यावर अरे हत्ती हरवेल त्या पर्समध्ये. ती हरवेल. एवढ्या गोष्टी कोंबतात पर्समध्ये. बरं मी यांचं बरं रोज हे होतं ना की क्रेडिट कार्डसाठी एक कप्पा ठेवा ना, त्याच्यातच ठेवा क्रेडिट कार्ड. त्याच्यातच असतं क्रेडिट तिकडे तिकडे सोडून सगळीकडे शोधतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दबदबा असलेलं एक वजनदार नाव, पण ह्या भागामध्ये मात्र एक गोड नवरा म्हणून एका गोड बायको बरोबर महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि ह्या दोघांचं मांजरेकर दाम्पत्याचं खूप खूप स्वागत करतो. मेधा, तुला आज इथे बघून म्हणजे आमच्या घरात तर मजा येणार आहे, गिरिजाला जाम मजा येणार. म्हणजे मला तिच्यासाठी तू सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहे. कारण महेश दादासारख्या माणसाला असा कंट्रोलमध्ये ठेवणं, ज्याला सगळं जग घाबरतं आणि त्याच्याबरोबर तेवढी असतं, तर त्यामुळे ह्याचं रहस्य काय आहे ह्याबद्दल आम्ही ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला मी तिला कायम सांगतो की ह्याचं सगळं रहस्य हे किचनमध्ये आहे. आणि तू जर का मेधासारखं कुक करू शकलीस तर तू मला देखील चांगलं कंट्रोलमध्ये ठेवशील आणि मी पण तुझ्या कंट्रोलमध्ये राहीन. असं तू सांग आम्हाला खरोखर रहस्य काय आहे? नाही नाही, असं काही नाही आहे खरं. महेशला लोक घाबरतात हे मला माहिती आहे, पण का घाबरतात मला अजून, ज्यांना महेश कळला ना त्यांना महेश कळला. मला नेहमी वाटतं की हा खूप नारळासारखा आहे. म्हणजे जितका तो बाहेरनं असा हार्ड वाटतो ना तितका तो आतून सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे मला काही त्रास होत नाही त्याच्याबरोबर अजिबात डील करायला, किंवा सोपं आहे इनफॅक्ट त्याच्याबरोबर खूप आयुष्य. नाही बघ, महेशकडे जाऊया. महेश, लोकांना तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं कायम वाटतं की हा कुठल्या तरी संस्थानिकांचा मुलगा असशील आणि तुझं लहानपणी तुझ्याकडे 15-20 गाड्या खाली असतील, एक मोठा महाल तुझा असेल, असं राजबिंड तेज तुझ्या चेहऱ्यावर कायम दिसतं. तर तुझा खरोखर सुरुवात अशीच होती का? नाही, काही नाही. अगदी माझी सुरुवात म्हणजे काय ना, मिडल क्लास फॅमिली आहे. आय डोंट नो, म्हणजे खूप स्ट्रगल होतं लहानपणी, पण मी कधीच मी हे झालो नाही, काय म्हणतात त्याला, डिप्रेस झालो नाही किंवा खचून गेलो नाही. त्यावेळेला इफ आय टू क्राय अँड क्रिब अबाउट वाय मी, तर मला नाही वाटत मी काही केलं असतं आयुष्यात. आणि आजही मी तोच विचार करतो. म्हणजे सगळे मला तेच म्हणतात की तू फ्युचरचा विचार करत नाहीस. मी म्हटलं नाही करत, विच आय फील समटाइम्स इज नॉट राईट. पण तरी मी म्हटलं मी जे दिवस बघितले त्यापेक्षा वाईट दिवस बघणार नाही. आणि टुडे आय नो, मी किती काहीतरी थोडे फॉल्स डिसिजन घेतले तर आय नो आय कॅन कम बॅक टू ट्रॅक. त्यामुळे रॉंग डिसिजन घेण्यात पण एक गंमत असते मला असं वाटतं. कारण अंटिल आय डोंट एक्सपेरिमेंट, अंटिल आय डोंट व्हेंचर देअर, मला कळणार कसं की मी चुकतोय की माझं बरोबर आहे. त्यामुळे रिस्क घेणं हे म्हणजे मी आज आहे कारण मी रिस्क घेतली. त्यामुळे मला आज कोणी सांगतो रिस्क घेऊ नको, तर आय फील लाईक लाफिंग ॲट देम, की मी नसती घेतली ना तर गधड्यांना मी कुठेतरी तिकडे नोकरी करून आज टी व्हीवर आज मी गुप्ते बघत असतो दॅन सिटिंग. मला असं एकदाही आठवत नाही की आपण जेवायला बसलो सगळेजण आणि तो जरा रिलॅक्स झाला की जरा डोळाच लागायला लागतो. एक तर तो पार्टीमध्ये 50 लोक असली की तोच लीड घेतो, तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला असतो, तर त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. पण त्याला स्वतः कंटाळा आला की तो तिथेच झोपायला लागतो तिकडे. ते तर माझी खासियत आहे, मी कुठे. आणि दॅट इज आय फील इज ब्लेसिंग इन डिस्गाईज. कारण कसं असतं की ते जे पॉवर नॅप्स मी घेतो ना, दॅट हेल्प मी टाईडवर. म्हणजे मला खूप जरासा रिलॅक्स व्हायला मिळालं की मी झोपतो. आणि मला कधी तर असं होतं की आम्ही नाटकाला गेलो की हा सांगतो मेधा झोपलं, नाटकाला किंवा सिनेमाला कुठे, मेधा मला झोप लागली तर उठवा. नाही, पण ते इट डिपेंड, म्हणजे नाटक वाईट असेल किंवा सिनेमा वाईट असेल तर. आणि नाही इंटरेस्टिंग असेल तर मी बघतो की, पण झोप डेफिनेटली. आणि मला वाटतं ते एक
ॲडव्हान्टेज आहे कुठेही झोपता येणं. कुठेही रेडी झाला तो की मला त्या तिकडे विट्या ठेवलेल्या असतात ना आपल्या कॉस्ट्युमच्या, त्याच्यावर एक टॉवेल घालायचा आणि मी झोपू झोपून जायचं. पण अवधूत अजून एक आहे, तर जेव्हा झोपतो ना तेव्हा त्याचे कान उघडे असतात. काय हे नवीन आहे हे? नाही. कान उघडे असतात त्याचे तेव्हा. त्याला बरोबर माहिती असतं कुठे काय चाललंय, कधी कोण काय कुठे बोलतंय, सगळं माहिती असतं त्याला. मेधा मांजरेकर इज अ व्हेरी व्हेरी लकी, काय म्हणा, लकी मॅस्कॉट फॉर यू. तू द डे धक्का नंतर डायरेक्ट काकास्पर्श मधल्या चित्रपटांमध्ये नव्हतीस आणि दोन्ही सुपरहिट बघ. पण असं असून सुद्धा तू मेधाला लीड घेऊन अजून पिक्चर केलेलं नाहीस. पण तसा रोल लिहिलेला नाही मी आता तिच्या काय म्हणतात. नाही, मला पण कधी काही खूप म्हणजे हे दोन्ही पिक्चर जेव्हा महेशला खरंच लास्ट मिनिट कास्टिंग होतं माझं दोन्ही पिक्चरसाठी, त्याच्यामुळे मलाही कधी असं. पण तू अशी म्हणजे एक सोशिक बायकोसारखी इतक्या प्रेमाने आता सगळ्यांसमोर याच्यामध्ये सांगतेस खूप तरी देऊन, नाही माझं लास्ट मोमेंट कास्टिंग होतं आणि असं असं का, पण तू प्रूव्ह केलंस. पण अवधूत मला ना दुसरं एक करिअर आहे. मला तुमची कसं मूवी मेकिंग और ॲक्टिंग इज युअर पॅशन, करेक्ट, तसं माझं पॅशन दुसरं आहे. ब्युटिशियन. मी ब्युटिशियन नाही आहे, आय एम अ स्पा कन्सल्टंट आणि आय हॅव स्पेशलाइज्ड इन स्किन ट्रीटमेंट्स. अच्छा. त्याच्यामुळे दॅट इज माय पॅशन. मी स्किनमध्ये स्पेशलाइज केलं आणि सगळे म्हणजे पिंपल ट्रीटमेंट, अँटी एजिंग ट्रीटमेंट्स, आणि आय स्पेशलाइज्ड इन दीज ट्रीटमेंट्स आणि त्या मी करते. दॅट इज माय पॅशन. तुझ्या स्किनकडे बघून लोक तुझ्याकडे नक्की म्हणा, हा नाही ह्या हॉटेलात जेवायला हरकत नाही, मालक स्वतः इथे जेवतो असं. नाही, पण मला ट्रीटमेंट देत नाही. पण तुला वेळ पाहिजे ना यायला. नाही नाही नाही, कधीच म्हणजे मला कधी कधीच नाही हे क्रीम लाव रात्री बरं होईल, काही नाही. तुला मीच सजेस्ट केले जे आता करतोस ते. नाही, पण तुला त्यांनी जी काही ट्रीटमेंट दिली त्यामुळे तू असा छान आहेस. हो, मला माहिती आहे. मला घरचं एक ना, मला इफ आय ईट गुड फूड आय एम हॅपी पर्सन. करेक्ट. आय फील कुणीच असेल आणि सगळेच तसे असतील की वन्स युअर सॅटिस्फाईड ना, करेक्ट, युअर स्टमक इज हॅपी, एव्हरीथिंग इज हॅपी. मला बरेच जण कधी कधी विचारतात ना की आम्ही मालवणी आहोत, मग ते मालवणी रेस्टॉरंटमध्ये गेले की आय एम नॉट टू हॅपी. पण त्यांचं म्हणणं सुद्धा मालवणी आणि मालवणी हॉटेलमध्ये नाही खात. मी म्हटलं, अरे मालवणी आहे म्हणून घरी खातो की मी बाहेर तेच जेवण ते मला घरी मिळत नाही. मला घरी चांगलं मिळतं की मालवणी, मी हॉटेलमध्ये कशाला खायला. आणि म्हणजे मला तो थोडासा असा माज आहे की माझी आई खूप चांगलं बनवायची, मेधा खूप चांगलं बनवते. तुझ्या जवळच्या लोकांमध्ये इतका तू म्हणजे छान, सगळ्यांचा जीव आहे तुझ्यावर, सगळे तुझे लाड करतात तुझे, मी बघितलंय. मग बाहेर इंडस्ट्री मध्ये मात्र लोक महेश मांजरेकर म्हणण्यात त्यांच्याविषयी विचारू का बरं? विचारलं तर माझं नाव सांगू नका. म्हणजे खोपड्यामध्ये जे सेगमेंट्स आहेत ते आमचं नाव न सांगता सांगण्याच्या बोलीवर त्यांनी दिलेले आहेत. हा कसं काय तू मॅनेज केलंयस ह्या दरारा? काही नाही भाऊ, मॅनेज केलं. मी तर तू उत्तर द्यायचं. काय माहिती भाऊ कधी लहान मुलं पण, म्हणजे अगदी लहान मुलं 3 वर्षाची येतात ना, ते पण उगाच मला ह्यांनीच घाबरून ठेवलंय. आणि हे कसं करतं माहिती ना, मुलांना ना मग महेशला सांगेन म्हणजे कसं आहे ते ह्यांनी बनवलं पण, ह्यांनी ते काय म्हणतात त्याला, तो जब घर घर में बच्चा सोता है तो माँ कहती है बच्चा सो जा वरना महेश दादा आ जाएगा. जितूची मुलगी आहे रेवा, हा, तिला पण उगा ती तरी बाकी कोणाला घाबरत असेल, पण ती मला काय घाबरते मलाच कळत नाही. हे तसं करतात पण बघा, नाही तर महेश काकाला सांगितलं. आय डोंट नो, मे बी. बरं मेधा, तुला खरोखर अभिनेत्री कधी व्हावं असं वाटतं? म्हणजे यांनी ज्यावेळेला सांगितलं तेव्हाच का, त्याच्या आधी कधी विचारच नव्हता केला? खरंच नाही, अभिनेत्री मी अजूनही स्वतःला समजत नाही. माझ्या हातनं हे 2 पिक्चर झाले, दे धक्का आणि काकास्पर्श, ऑल थँक्स टू हिम. किंवा माझा पहिला आई सुद्धा, जो म्हणजे ऑल थँक्स टू हिम. नाहीतर मला कधीच. रे ही एका नाटकाला आलेली ॲनिमलीला, आणि मीला पाहिलं, आणि नीना कुलकर्णी नाटकात होती, आणि त्यावेळेला मी आई करत होतो, ज्याच्यात नीना कुलकर्णी वॉज प्लेइंग द मेन लीड. तर मला 2 सुना हव्या होत्या. तर ही आली, तर मी म्हटलं नीनाला, म्हटलं ही कोण आहे, मला नंबर दे. ती म्हणाली नाही रे, ती ॲक्ट्रेस भेटते ना. म्हटलं ती नाही म्हणू दे ना. मग मी हिला सांगितलं, तर ही म्हणाली कर, म्हणजे ही कुठेतरी चालेल तर युरोपला, आणि माझं शेड्यूलच होतं. ती म्हणाली मी ह्या तारखेला युरोपला आहे. म्हटलं आपण डेट पुढे करू, काही टेन्शन. मग तो आई केला, पण आई केल्यानंतर बस झालं ते. मी आय वेंट इन टू हिंदी. तिने खूप पिक्चरमध्ये छोटे छोटे रोल केले. निदानमध्ये तिने एक छोटासा रोल केला. तुझ्यामुळेच, म्हणजे बाकी काही असं. हा, मग तुला बघून त्यावेळेला वाटलं की हिच्यामध्ये अभिनेत्री दडलेली आहे वगैरे? इफ यू टॉक टू अ पर्सन ना, तुम्हाला कळतं की तसं मी हिच्याशी बोललो.
ज्याच्याशी बोललो की तू आई करशील का, तर मग बोलल्यावर मला लक्षात होतं की हिला येईल. 95 टाइम्स आउट ऑफ 100 आय हॅव नॉट गॉन रॉंग. रॉंग खरं खरं. मेधा, तू सांग की तुला महेशच्या कुठल्या कुठल्या गोष्टी खूपतात? मी नाही घाबरणार सांगायला. हा, बिंदास, मी आहे तुझ्यावर, काय घाबरतेस? नाही, मला महेशच्या सगळ्यात खूप त्याचं मीठ खाणं. मीठ म्हणजे तो, आणि ही रोजची गोष्ट आहे. म्हणजे तो आमच्याकडे एक तर मला खारटी म्हणतात, कारण माझ्या जेवणात थोडंसं ऑलरेडी मीठ जास्त असतं, कारण ह्याला जास्त लागतं. बरोबर. त्याच्यामुळे एक मीठ जरा म्हणजे नॉर्मलपेक्षा एक थोडं जास्त मीठ असतं. त्याच्यामध्ये हा मिठाची वाटी घेऊन बसतो बाजूला, आणि मग असं मीठ घ्यायचं आणि असं 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 घालायचं असं वरून मीठ. हो. प्रत्येक डाव्या हाताने केलं नाही, तू जेवण सुरू करायच्या आधी घेतो ना बाबा, ऑलवेज डाव्या हाताने. आणि एक मला खूपते, आणि दुसरं त्याचं मल्टीटास्किंग. अरे बापरे, माझं सगळ्यात मोठं दुःख, मी दमले हे मी कोणाला सांगू शकत नाही. सांगू कोण, ह्याला सांगू मी दमले म्हणून. कारण हा सकाळी माझ्या आधी उठतो आणि मग मला तू झोप ग, उशीर झालाय झोपायला, तू झोप ग. हा माझ्या आधी उठून, नंतर मी उठते लगेच, पण रेडी होऊन त्याच्या घरी, आमच्याकडे लगेच मीटिंग्स लागलेल्या असतात. ब्रेकफास्टला किती माणसं, असं इथपासून सुरुवात होते. त्याच्यानंतर शूटिंग्ज असतील, काय वॉट एव्हर, आता नवीन सिरियलचं काम असेल, काय म्हणजे 1000 कामं. त्याच्यामध्ये याला क्रिकेट खेळायला जायचं असतं, त्याच्यामध्ये याला सगळ्या फ्रेंड्सना भेटायचं असतं. म्हणजे इट इज, त्याच्यामध्ये शूटिंगच्या मध्ये हा नुसता बसत नाही. याचं आमचे जे हेनरी दादा आहेत मेकअप मॅन महेशचे, ते मला वाटतं महेशवर पत्ते खेळायलाच जास्त असतात. त्याच्यामध्ये याला पत्तेही खेळायचे असतात तिथे बसून. आणि त्याच वेळेला तिकडे कोण बोलतंय, सुरेश असा शॉट नको, तसा लाव, हे पण चालू असतं. त्याच्यामुळे त्याचं मल्टीटास्किंग, आय डोंट नो तो कसा करतो. आणि जरा 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 कंट्रोल. बरं, आता महेश, मेधासारख्या बायकोबद्दल काही खुपणारी गोष्ट असूच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. अरे बा, तुझं काय म्हणणं आहे? नाही, खूप खुपणाऱ्या काही गोष्टी नाही आहेत, पण काय म्हणतात त्याला, तेव्हा तिच्याकडे नुसतं एक लुक दे, तिच्याकडे नाही. एक मध्ये लुक दे तिच्याकडे, बघ जरा, वळून बघ तिच्याकडे. ती गोष्ट ती ठेवते कळत नाही. आणि त्याचं आन्सर इतकं विचित्र असतं, त्याचं असं होतं ते. काही गोष्ट म्हटलं, ही गोष्ट कुठे आहे, म्हटलं कुठे असेल, कुठेतरी, मला माहिती आहे घरी. अरे मला आत्ता हवी आहे, मी ठेवली, मला आठवतं मी ठेवली, कुठे ठेवली आहे. बरं, मग मला ना एक भयंकर, मग हिच्याकडनं नाही, मला कोणाकडनं रे खुपणारी गोष्ट, मला ना भयंकर तिडीक जाते. म्हणजे लोक स्विच ऑफ करत नाही. बटणं महेश, मी आता खूप सुधारलंय. रूम मधनं गेले, लाईट चालू, पंखे चालू. मी म्हटलं ते बिलचं नाही, वी आर अ स्टेट ज्याच्यावरती सगळ्यात जास्त कर्ज आहे, बिकॉज आपल्याला इलेक्ट्रिसिटी नाही. अगदी बरोबर आहे. बरं, काहीच जात नाही. बाथरूमातनं बाहेर बटन बंद, बाहेर बटन आहे. मग मी बोलावून सांगतो, हे बटन चालू आहे. फोन चार्जिंगला लावला, तिथून काढायचा, बटन बंद करायचं. म्हणजे इथून फोन काढता काढता, बरं एवढीच एनर्जी आता, एवढीच. आणि ते काय फ्रस्ट्रेशन येतं माहिती आहे. पण हे वेस्टचा मला भयंकर त्रास होतो. महेश, मी आता खूप सुधारले. आता बोलून ओरडून. बरं, इन जनरल बायकांच्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणजे ती जी एक पर्स म्हणून जी घेऊन फिरतात, खरंय रे, खरंय, ऍब्सोल्युटली खरंय. म्हणजे हॉटेलमध्ये गेलो, पण मला वाटतं क्रेडिट कार्ड दे, नवऱ्यांना खुपणारी गोष्ट, क्रेडिट कार्ड दे म्हटल्यावर अरे हत्ती हरवेल त्या पर्स एवढ्या गोष्टी कोंबतात पर्समध्ये. बरं, मी यांचं बरं रोज हे होतं ना की क्रेडिट कार्डसाठी एक कप्पा ठेवा ना, त्याच्यात ठेवा क्रेडिट कार्ड, त्याच्यातच असतं क्रेडिट. तिकडे सोडून सगळीकडे शोधता. आणि आपण मागितल्यानंतर तू काय मागतो आपल्यावर, तू बघ, महेश मला मागतं, मग माझी काय अवस्था होणार. घाबरून अर्ध्या गोष्टी मिळत नाही. आहे इथेच आहे कुठेतरी. मला वाटतं जगातल्या सगळ्या पुरुषांचा हा त्रास आहे, मान्य आहे, एकदम 100% मान्य. पण जगातल्या सगळ्या बायका सेम करतात. महेश, आजकालच्या समाजातल्या, इंडस्ट्रीतल्या तुला खुपणाऱ्या गोष्टी?
आपल्या इथे आपण मराठी सिनेमे करतो, पण फेल्युअर्स सेलिब्रेट करायला आपल्याला खूप आवडतं. एखादा मराठी पिक्चर चालला नाही तर ते जास्त सेलिब्रेट केलं जातं, विच इज शॉकिंग. आणि बाकी कोणी करत नाही, आपलीच लोक करतात. आज आपण एकत्र येऊन सिनेमा चालावा म्हणून काहीतरी करायला जायचं आपल्याकडे होत नाही. ते आता आपल्याला एक नवीन ऑडियन्स ओपन झालं, यूथ, खरं आहे, जो आपल्याला माहिती नव्हता. खरं सो दिस हॅज ओपन्ड अ न्यू डोअर टू इट. त्यामुळे ते खूप खटकतं. नोबडी वॉन्ट्स टू लेट गो ऑफ एनिथिंग. म्हणजे टेलिव्हिजनही हवं आहे, सिनेमाही हवा आहे, सुपाऱ्याही हव्या आहेत. त्यामुळे बराच वेळा ॲडजस्ट करण्यातनं खूप सर्कस होते. म्हणजे एखादा सिनेमा करतोय तर हा समजा तशी लोकं आहेत जी कम्प्लीट टोटल त्या सिनेमाला देतात, पण देर आर सम की आजचा दिवस माझा ॲडजस्ट करशील, मला एक सुपारी आहे, मला एक हे आहे, मला एक ते, मला एक ते. तो खूप त्रास होतो. त्यामुळे नाटकवाला माझ्याकडे कोणी असेल ना तर मी त्याला नक्कीच हे देतो. पण सुपाऱ्यांसाठी मला ॲडजस्ट करायचा म्हणजे जरासा त्रास. थोडीशी कुठेतरी ती डिसिप्लिन राहिली पाहिजे. सोसायटीमधलं खूप आहेत. मी त्याला आता आपण सांगायला गेलो त्याची लिस्ट होईल. पण कसं असतं ना की एक रे ऑफ होप होता आपल्याकडे आलेला, की जे सगळं ढळून निघालं. एव्हरीबडी वर व्हेरी चार्ज अप. अण्णा हजारेंनी जी मुवमेंट सुरू केली लोकपाल, पण ती आफ्टर पॉईंट मी आता असं वाटतं की अरे इट जस्ट डाईड डाऊन. म्हणजे तो जो सपोर्ट जनरेट केला ऑल ओव्हर द कंट्री, म्हणजे यूथ इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर आला, आय फील समवेअर देवर डिसिव्ड. म्हणजे झालं लोकपालचं काही नाही झालं, उपोषण सुटलं, संपलं, एव्हरीथिंग इज फॉरगॉटन. म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की इफ देर इज अ राईट टू क्रिटिसाइज अ गव्हर्नमेंट, देन यू आम्हाला ऑल्टरनेट दाखवा. खरं आहे, नुसतं क्रिटिसाइज करून होत नाही. म्हणजे हा पेंटर वाईट आहे रे, हा कलर बरोबर मारत नाही, हे नाही मारत, ते नाही मारत, हे वाईटच आहे, हे चित्रच वाईट आहे. मग तुम्ही चित्र काढणार कोण? खरं चित्र दाखवता आम्हाला. ज्यावेळेला एक नवीन पार्टी काढली केजरीवालनी, मग अण्णाच म्हणायला लागले की नाही पॉलिटिकल झाला. तो नाही, अरे पण पॉलिटिकल नको का? कोणीतरी नको का तिकडे राज्य चालवायला? त्यामुळे म्हणजे कोणीतरी सरकार राज्य करणार तिकडे. सो हाऊ डू वी गेट द राईट पीपल? इफ यू से एनीबडी गोज इन टू पॉलिटिक्स इज रॉंग, हु इज राईट? तो जे कन्फ्युजन झालं त्याचं मला खूप खटकलं ते. म्हणजे मला इनफॅक्ट आय वॉज व्हेरी, म्हणजे ते खूप छान पिक्चर मिळालेलं की चला आता काहीतरी इथून चेंज येईल. अगदी खरं. पण तो चेंज आलाच नाही. तो चेंज इव्हेंट होऊन गेला फक्त एक. तो जोगपाल झाला, ते लोकपाल. म्हणजे लोकपाल काय ते. मेधा, तुझं खूप ना ॲक्च्युली इफ यू सी की मुंबईत आत्ता काय चाललंय, म्हणजे माझ्या मुलांना, लहान मुलांना लहानपणच उरलं नाही आहे. देर आर नो प्लेसेस. म्हणजे आमच्या वेळेला जसं होतं की आम्ही एक लहानपण होतं, आम्ही जाऊन चिंचा चोरणं किंवा सायकलिंग करणं. आता सायकलिंग करणार कुठे, जाणार कुठे? रस्त्यावर ट्रॅफिक एवढं असतं. अँड देर आर सो मेनी इश्यूज. म्हणजे मी एक लहान मुलांच्या दृष्टीने मी हा इश्यू सांगितला, कारण म्हणून तो मला जास्त माझा पर्सनल इश्यू होता की माझ्या मुलांना खेळायला जागा नाही, किंवा कुठे मी त्यांना घेऊन जाते. मी त्यांना मॉल्समध्ये घेऊन जाते रेक्रिएशनला. म्हणजे हे काय लहानपण आहे का त्यांचं? सो आय एम ट्राईंग टू फाइंड अ वे आउट. खूप छान, खूप छान. आणि म्हणून आम्ही आता पुण्याला जायचा, शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला आहे. आणि देर आर सो मेनी इश्यूज, लाईक पॉप्युलेशन वाढल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा लागतात, क्वालिटी ऑफ लाईफच उरलेलं नाही. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे एक एक दिवस मला वाटतं प्रत्येक मुंबईतला माणूस ढकलतो. वी डोंट लिव्ह लाईफ. आणि हे मला खूप खुपतं की आम्ही जे एक लहानपण बघितलं ते मुलांना नाही. मला परवा जीव अशीच गप्पा मारत होते. मी तिला विचारलं तुला काय व्हायचं आहे, कसं आमचं चाललं होतं. त्यामुळे मला ना बिल्डर व्हावंसं वाटतं. म्हणजे आई पण मोठेपणी लँड कुठे असेल, मी कुठे बिल्डिंग बांधू, असं तिने मला प्रश्न विचारला. अरे बाप रे, काय प्रश्न आहे. नाही, मुंबईचं तर आता काय म्हणजे आता मुंबई इज ग्रोईंग व्हर्टिकली. आता त्याचं काय होणार? म्हणजे मला चाळ हवी असेल शूटिंग करायला तर मुंबईत नाही आहे. आपण आपलं काही पास्ट की आपण आपलं काही कल्चर, आपलं हेरिटेज काहीही जपलेलं नाही आहे. वी हॅव बिकम लाईक स्कॅव्हेंजर्स. आपण गिधाडं झालेलो आहोत आणि आपण ह्या सिटीचे लचके तोडलेले आहेत. त्यामुळे वेन द डिझास्टर स्ट्राईक्स आय कॅन सी फ्रॉम पुणे की बाबा चल आय एम नॉट देअर. नाही, पण या डिसिजनसाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. मस्त डिसिजन घेतला. जेव्हा जेव्हा मला खरी गरज होती आयुष्यामध्ये, तेव्हा तू माझ्या पाठी इतकी
भिंतीसारखी उभी राहिली होतीस. आणि मी तुझ्याशी असं कधीच बोलले नाही आहे, पण मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तुमच्या तोंडातल्या शिव्या एक तर कमी करा. तुमच्या बायकोसाठी बऱ्याच वेळा ते एम्बॅरेसिंग होतं आणि मग ती नंतर कंप्लेंट करते की काय याला तोंडाला हाड नाही, हा कुठे काही बोलतो. ते माझे वडील बसलेले, तिथे माझे हे बसलेले आणि ही काही. त्यामुळे जरा प्रयत्नपूर्वक शिव्या देणं कमी करा.